माझ्या सळसळीत रक्ताने आणि हट्टाकट्टा शरीराने तिला त्या गुंडापासून वाचवलं खरं, पण घरात पाऊल ठेवताच मी तिच्याच सौंदर्याच्या जाळ्यात अडकलो. आई बाहेर गेली होती आणि घरात आम्ही दोघंच पूर्णपणे एकटे होतो. तिची ती कांचन काया जेव्हा माझ्या भरदार छातीवर विसावली तेव्हा निसर्गाचं एखादं गुपित उलगडत असल्यासारखं वाटलं. 15 मिनिटांच्या त्या अखंड चुंबनाने आणि बेडवरच्या त्या 2 तासांच्या धुंदीने आमच्या आयुष्यात कोणतं नवं वळण दिलं. एका आजची ही विशेष कथा. मित्रांनो, माझं नाव आहे राकेश, पण लोक मला प्रेमाने रॉकी म्हणतात. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी नुकताच 12वीच्या वर्षात होतो. याच काळात आमच्या शेजारी गुड्डी दिदी त्यांच्या कुटुंबासोबत राहायला आल्या. गुड्डी दिदी दिसायला अगदी एखाद्या अप्सरेसारखी होती. तिची चालढाल आणि तिची ती घायाळ करणारी नजर वस्तीतल्या प्रत्येकाला वेड लावून जात असे. 21 वर्षाची गुड्डी दिदी एखाद्या चित्रपटात देखण्या नायिकेसारखी भासायची. तिचा सडपातळ बांधा आणि तिचे ते बोलके डोळे कोणालाही बुडेल पाळतील ना असेच होते. जेव्हा ती समोरून चालायची तेव्हा वस्तीतल्या तरुण मुलांच्या मनाची धडधड वाढायची. गुड्डी दिदीचे वडील मोठे व्यक्ती असल्यामुळे त्यांचा घरचा थाटमाट खूप चांगला होता. आमच्या शेजारी राहायला आल्यामुळे त्यांच्या आईच्या आणि माझ्या आईसोबत लवकरच घट्टी मैत्री झाली आणि या रेशमी जवळिकेचा सर्वात जास्त फायदा मला होणार होता. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्याच दिशेने येत होतं. त्या दिवसात माझी उंची हुबेहूब गुड्डी दिदी एवढीच झाली होती. मला नुकतीच जिमला जाण्याची आवड निर्माण झाली होती, त्यामुळे माझं हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर आता हळूहळू आकार घेत होतं. गुड्डी दिदीचा खट्या स्वभाव पाहून आणि तिचा लागवी मिठास मला मनापासून आवडायचा. वस्तीतली मुलं जेव्हा मला तिच्यासोबत पाहायची तेव्हा त्यांच्या मनात एक अस्वस्थता आणि हेवा निर्माण व्हायचा. काही काळ निघून गेला. मी 12वीत उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गुड्डी दिदीसुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकत होती, त्यामुळे मी मुद्दाम तिच्याच कॉलेजची निवड केली, जेणेकरून मला तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा. आता या आमच्या जास्तीत जास्त वेळ एकत्र येऊ लागला होता. कॉलेजच्या मित्रांमध्ये माझी छाप खूपच चांगली पडली होती. जेव्हा ते मला गुड्डी दिदीसोबत पाहायचे तेव्हा त्यांच्या मनात एक उत्कंठा वाढायची आणि आमच्याच नक्की काय नातं आहे, पण मी नेहमी हसून नकार द्यायचा. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळलं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. एकदा कॉलेजमधून घरी परत जाताना वाटेत 4 रेडिओ मुलांची गुड्डी दिदीला छेडण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्यासोबतच होतो. माझ्या पिळदार शरीरात एकदमच सळसळीत रक्त धावू लागलं होतं आणि मला प्रचंड राग आला. माझ्या जिमच्या ताकदीच्या जोरावर मी एकटाच त्या 4 जणांवर तुटून पडलो. त्यांना खूप मारलं, पण त्या झटपटीत एकाने माझ्या मांडीवर बेसबॉलची बॅट मारली, ज्यामुळे मला गंभीर दुखापत झाली. ती मुलं मार खाऊन पळली गेली, पण ती फार घाबरून गेली होती. आज पहिल्यांदाच मला तिच्या नशेच्या डोळ्यात माझ्यासाठी एक विशेष फील आणि ओढ जाणवली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्ही कसेबसे तिच्या स्कूटीवर घरी पोहोचलो. घरी आल्यावर समजलं की माझी आई आणि दिदीची आई बाजारात गेल्या होत्या. घरात पूर्ण भयान शांतता होती. मला नीट चालता येत नव्हतं, म्हणून ती मला तिच्या घरात घेऊन गेली. मी सोफ्यावर आडवा झालो. माझ्या मांडीतून रक्त येत होतं. ते पाहून दिदी अत्यंत काळजीने म्हणाली, "रॉकी, तू पॅन्ट काढ, मी जखम साफ करून देते." मी काहीसा लाजून म्हणालो, "नको दीदी, मी स्वतः करेन." पण तिने ऐकलं नाही. "तू माझ्यासाठी मार खाल्ला आहेस, मला करू दे," असं म्हणत तिने हट्टच केला. तिने फर्स्ट एड बॉक्स आणला. मी पॅन्ट बाजूला ठेवून फक्त टी-शर्ट आणि इनरवेअरवर सोफ्यावर बसलो होतो. ती अत्यंत अगदी जवळ आली. तिच्या शरीरातून निघणारा तो मोगऱ्याचा सुगंध खोलीत दरवळत होता. ती कापसाने हळुवारपणे माझी जखम साफ करू लागली होती. तिच्या हाताचा तो मऊसार सुगंध आणि जेव्हा माझ्या पायाला झाला तेव्हा माझ्या शरीरात एक वीज संचारल्यासारखं झालं. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड त्याच्या छातीत जाणवू लागली. दिदीचे लक्ष वारंवार माझ्या बदलत्या शारीरिक आगेवेगळ्याकडे होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक नजाकतीचा भाव उमटला होता. दोघांच्याही नजरा आता एकमेकांना भिडल्या होत्या. रक्त साफ केल्यानंतर तिने माझी ती रक्ताने भरलेली पॅन्ट धुवायला घेतली आणि मला घालण्यासाठी तिची एक मऊ लवचिक प्लाझो दिली. मी ती प्लाझो परिधान केली, पण त्या कपड्याच्या स्पर्शाने शरीरातील उष्णता आणि बेधुंद करणारी ओढ आणखीनच वाढली होती. दिदी हात धुवून खोलीत परत आली. ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली. तिच्या आणि माझ्या श्वासांची गती वाढली होती. आमच्यातील ही रेशमी जवळीक आता कोणत्याही मर्यादा मारण्यास तयार होती. तिचे मिश्किलपणे हसून माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या मधाळ हसण्याने माझा संयम पूर्णपणे सुटला. तिने पुढे होऊन हळूच माझा हात आपल्या हातात घेतला.
तिच्या हातांचा तो मखमली स्पर्श मला मदोष करत होता. आम्ही दोघं आता एका अशा भावनांच्या संगमावर होतो जिथे मागे फिरणं आता अशक्य होतं. खोलीत आता एक वेगळाच एकांत पसरला होता. बाहेर पावसाची हलकी सर सुरू होती आणि आत आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. गुड्डी दिदी माझ्या इतकी जवळ होती की मी तिच्या शरीराचा उबदार गारवा मला स्पष्ट जाणवत होता. माझ्या अंगात तिची प्लाझो होती, ज्यामुळे माझ्या मनातील अस्वस्थता आणि शरीरातील उत्तेजना शिगेला पोचली होती. तिने मिश्किलपणे माझ्याकडे पाहिले आणि तिच्या त्या नशिल्या डोळ्यात आज एक वेगळी तृष्णा दिसत होती. ती हळूच पुढे सरकली. तिने त्याचे दोन्ही हात आपल्या कमरेवरती घट्ट ओढले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही. तिने कोणताही संकोच न बाळगता तिचा मौशार हात माझ्या छातीवर ठेवला. तिच्या त्या हस्तस्पर्शाने माझ्या शरीरात एक प्रचंड थरकाप उडाला. तिच्या बोटांनी नजाकत माझ्या पिळदार शरीरावरून फिरत होती. तिने हळूच माझे केस मागे सरकवले. केसावरून हात फिरवताना तिचे डोळे गच्च मिटले होते. रॉकी, आज तू माझ्यासाठी स्वतःला धोक्यात टाकलंस. ती अत्यंत कोमल आणि मदाळ आवाजात उजबुजली. तिच्या त्या आवाजाच्या कंपनाने माझं सर्वांग शहारूनच गेलं होतं. आता आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलं होतं. तिने हळूच ती कांचनकांती काया माझ्या जवळ आणली आणि भरदार मला मिठीत घेतली. जिममुळे कमावलेल्या त्या माझ्या भरदार शरीर आणि छातीवर जेव्हा तिची मखमली त्वचा विसावली ना, तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके तीव्र झाले. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. तिने तिची दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे ओढून घेतलं. मी काही बोलणार यापूर्वीच तिने तिचे मखमली ओठ माझ्या ओठांवर टेकवले. तो एक स्वप्नवत अनुभव होता. आमचे ओठ एकमेकात गुंतले होते. सतत 15 मिनटं त्या दोंदीत आम्ही दोघं बाह्य जगाचा भान हरपून बसलो होतो. तिचे ओठ मधासारखी गोड आणि उबदार लागत होती. तिने हळूच डोळे उघडले. तिच्या तर नजरेत एक कातील आणि मादक ओढ होती. तिने माझ्या पाठीवर तिची नखे रोखली, ज्यावर वेदनेतही एक अतुलनीय सुख होतं. त्यानंतर आम्ही दोघं सोफ्यावर उठून तिच्या बेडवर गेलो. बेडवर आम्ही एकमेकांच्या शेजारी झोपलो होतो. खोलीत फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा वेगवान आवाज येत होता. मी हळूच तिच्या आणखी जवळ सरकलो. तिच्या मानेपाशी जात मी माझ्या गरम श्वासांचा हुंकार सोडला. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसरत पडला होता. माझ्या श्वासांची ती ऊब लागताच ती पारच विरघळून गेली. तिने मला इतक्या आवेशाने आणि घट्ट कवटाळले की माझ्या पाठीच्या शिरात आणल्या होत्या. तिची ती लवचिक आणि गुळगुळीत कंबर माझ्या हाताच्या विळख्यात आली होती. मी चोरून हात शोधत होतो. तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या कोऱ्या पाठीवर माझ्या हातांचा स्पर्श होताच तिच्या शरीरात एक गोड शिरशिरी उमटली. तिच्या पाठीवरून त्याचे हात फिरले आणि तिच्या प्रत्येक श्वासासोबत त्याची ओढ वाढत होती. दोघांच्याही मनातील संयमाचा बांध आता पूर्णपणे फुटत चालला होता. आम्ही दोघंही प्रेमाच्या आणि वासनेच्या एका अशा बेधुंद प्रवासात निघालो होतो जिथे कोणत्याही मर्यादा उरल्या नव्हत्या. ती मला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करून घेण्यासाठी बेभान झाली होती आणि मीही तिच्या त्या मोहकृपाच्या मोहिनीखाली फारच पछाडलो गेलो होतो. बेडवरचा तो एकांत आता एका अशा वळणावर आला होता जिथे पूर्णपणे शब्द संपले होते आणि फक्त दोन मनांची ओढ बोलत होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खोलीत आमच्या श्वासांची उष्णता शिगेला पोहोचली होती. गुड्डी दिदीने तिचे डोळे गच्च मिटून घेतले, पण तिच्या चेहऱ्यावरील तो मादक आणि नजाकतीचा भाव सर्व काही सांगून जात होता. मी हळूच तिची हनवटी वर उचलली. तिचे ते बोलके डोळे जेव्हा माझ्या नजरेला भिडले ना, तेव्हा त्या नजरेतील एक वेगळाच आवेश होता. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. माझ्या जिमच्या पिळदार शरीराचा हातांचा वेढा तिच्या सडपातळ बांध्यावर अधिकच घट्ट झाला होता. तिच्या शरीराचा तो मौशार आणि उबदार स्पर्श मला अधिकच मदोष करत होता. दीदीने हळूच तिच्या हातांनी माझ्या पाठीवर तिची पकड घट्ट मजबूत केली. तिच्या नखांचा तो स्पर्श माझ्या पाठीवर उमटत होता, ज्याने शरीरात एक वेगळीच उत्कंठा वाढवली होती. तिच्या मानेवरून घसरणाऱ्या तिच्या केसांमधून मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता, जो खोलीतील वातावरणाला अधिकच बेधुंद करत होता. मी हळूच माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या मानेच्या अगदी जवळ केला. तिच्या मानेवर त्याच्या श्वासांचा वेग स्पर्श होताच तिचे डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवावा. माझ्या श्वासांची ती गरमागरम ऊब लागताच तिच्या मुखातून एक हलका उच्च श्वास आणि हुंदका बाहेर पडला. तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. आम्ही दोघं आता संयमाची प्रत्येक मर्यादा ओलांडायला बेधुंद प्रवासात होतो. दीदीची ती एकांताची कांचनकांती काया माझ्या मिठीत अशी काही विरघळली होती
जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा. तिचे हृदयाचे ठोके माझ्या छातीला स्पष्ट जाणवत होती. ती रात्र फक्त 2 व्यक्तींची राहिली नव्हती, तर 2 जीवांचा तो एक स्वप्नात अनुभव ठरला होता. रात्र वाढत होती आणि आमच्यातील जवळीक सीमा ओलांडत होती. जणू 2 आत्मे एकमेकात विलीन होत होती. माझ्या हाताचे स्पर्श तिच्या पाठीवरून अत्यंत हळुवारपणे फिरत होते, तर तिची लवचिक कंबर माझ्या विळख्यात अधिकच गुपरफटत चालली होती. आम्ही दोघंही त्या गुपित सुखाच्या महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. खोलीतील ती भयान शांतता फक्त आमच्या श्वासांच्या गतीने आणि हृदयाच्या धडधडाने भरून गेली होती. बराच वेळ त्या अमर्याद आणि रेशमी जवळीकीत घालवल्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झालो. दीदीने तिचा चेहरा माझ्या छातीवर लपवला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुखावणारे आणि तृप्त हसू होते. हा आमच्या आयुष्यातील प्रेमाचा अनोखा प्रवास होता, ज्याची मनाच्या कोपऱ्यातील आठवण आमच्यात नेहमी एक भावनिक बंध बनून राहणार होती.